अतिक्रमण बचाव समितीच्या माध्यमातून आज पत्रकार परिषदेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तिसगाव या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। दिनांक 17 जुलै 2025 माननीय जिल्हाधिकाऱ्याचा त्यांनी जे अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये परिपत्र काढलेलं आहे ते रद्द करण्याच्या संदर्भामध्ये वाळूज महानगर अतिक्रमण बचाव समितीच्या माध्यमातून ते रद्द करण्यात यावं या संदर्भात जिल्हाभरातून एक मोठं आंदोलन विभागीय आयुक्तावर जाधव त्या पुढच्या पत्रकारांना बोलवा झाला 11 ऑगस्ट 2025 ला घेण्याचं ठरलेलं आहे। त्या संदर्भात या पत्रकार परिषदेला या वाळूज महानगर अतिक्रमण बचाव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय अंजनजी साळवे, केवी दादा गायकवाड, सरपंच संजयजी जाधव, रमेशजी दादा दाभाडे, सोमनाथजी महापुरे, प्रकाशजी निक्कम, शरद भाऊ आमचे कीर्तिकर साहेब, किशोरजी साळवे, सन्माननीय राणूजी जाधव, सन्माननीय सचिनजी जाधव, वडगाव चेतनता मुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णभाऊ साळे पाटील, लालचंदजी कसुरे, संतोषजी दळे आणि करोडीचे माजी सरपंच सन्माननीय अनिलजी जाधव या ठिकाणी आलेले आहेत। मी सन्माननीय विजयजी दिवेकर, सत्यजी महापुरे, विलायजी पठारे, कृष्णाजी, सन्माननीय सिद्धार्थजी बनकर ही सर्व मंडळी या पत्रकार परिषदेच्या बाबतीमध्ये दोन मुख्य नेते या ठिकाणी आपणाला संबोधित करतील आणि पुढील माहिती सन्माननीय केवी दादा गायकवाड देतील अशी मी त्यांना विनंती करतो। अतिक्रमण धारकाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेचं नियोजनाचा उद्देश असा आहे, 12 जुलैच्या आयुक्ताच्या आणि जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये शासकीय गायरान जमिनीवरील रहिवासी अतिक्रमण हटवून ती गायरान जमीन संपूर्ण छत्रपती जिल्ह्यातील रिकामी करून शासनाने ताब्यात घेण्याचं ठरवलेलं आहे। या छत्रपती अतिक्रमण धारकाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेचं नियोजनाचा उद्देश असा आहे, 12 जुलैच्या आयुक्ताच्या आणि जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये शासकीय गायरान जमिनीवरील रहिवासी अतिक्रमण हटवून ती गायरान जमीन संपूर्ण छत्रपती जिल्ह्यातील रिकामी करून शासनाने ताब्यात घेण्याचं ठरवलेलं आहे। या छत्रपती मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गायरान धारकाला निष्कासित करण्याचा प्रयत्न चालू आहे। म्हणून सर्व गायरान धारक हे आज घडीला हवालदिल झालेले आहे। त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सर्व हजारो कुटुंब रस्त्यावर आल्याच्या नंतर त्यांची राहण्याची, त्यांच्या निवाऱ्याची, त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था याचा देखील शासनाने आतापर्यंत विचार केलेला नाही। म्हणून वाळूज महानगर कृती समितीच्या वतीनं 11 ऑगस्ट रोजी आयुक्त कार्यालयावर लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन गायरान धारकाला जनजागृती करणार आहोत, त्यांना या संदर्भात कल्पना देणार आहोत। खेड्यापाड्याच्या गाव वस्तीवरील गायरान धारकांना याची अजून कल्पना नाही, म्हणून आम्ही सर्व गायरान धारकाला जनजागृती करणार असून प्रत्येक गावागावात जाऊन बैठक घेणार आहोत। त्यानंतर आम्ही पुन्हा माननीय मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, उद्योगमंत्री असतील, MIDCचे शो असतील, राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील, कलेक्टर, जिल्हाधिकारी, SDM, तहसीलदार या सर्वांना कृती समितीच्या माध्यमातून आम्ही शिष्टमंडळाच्या वतीनं त्यांना निवेदन सादर करणार असून हा 17 जुलैचा GR तात्काळ रद्द करावा यासाठी आम्ही त्यांचा पाठपुरावा करणार आहोत। तसं 2019 पासून सुद्धा गायरान धारकांना नियमाकुल करावा म्हणून आम्ही सतत पाठपुरावा करत आहेत, परंतु आजपर्यंत शासनाने फक्त घोषणाच्या पलीकडे काहीच केलेलं नाही आणि आजपर्यंत कुठल्याही गायरान धारकांना त्यांना नियमाकुल केलेलं नाही। यापुढील सविस्तर माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचं जे आदेश आपल्याकडे पारित होऊन ज्या आपल्या महानगर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये अतिक्रमण धारकांची जी वसाहत आहे ती त्यांना काढून टाकण्याचे निर्देश कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत। पण तसं पाहता
हे जनता जवळपास 50 वर्षापासून तिसगावचा विषय सांगतो. तिसगाव ही डोंगर वस्ती जी आहे ती 50 वर्षापासून लोक तिथं राहतात. आम्ही कलेक्टर साहेबांच्या मिटिंगमध्ये पण सांगितलं, पण त्यांनी आम्हाला जास्त काही बोलू नाही दिलं. पण नाही वरून GR आला, वरून GR आला, पण GR कुठे आम्हाला कधी दाखवतच नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, असं तसं आहे असं ते सांगतात. आणि संबंधित जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्यावर आज त्यांच्या लेकरा बाळासहित मोठा संकट उभा झालेला आहे. तरी मी गावाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपल्याला जे 11 तारखेला आपण जन आंदोलन केलं आहे त्यांनी सर्व गावकरी आणि सर्व त्या आंदोलनामध्ये सामील व्हावं आणि कुठल्याही प्रकारे गोरगरिबाचे घर, हक्काचे घर त्यांनी हिसकावून घेऊ नये असे मी शासनाच्या विभागीय कार्यालयावर आपण मोर्चामध्ये सांगणार आहोत. परंतु आज अशी भीती निर्माण झालेली आहे की शासनाने दडपशाहीचंच काम केलेलं आहे. कोणालाही कुठं नोटीस नाही, काही नाही. तिसगावची मोजणी करायची, शेतकऱ्याला नोटीस नाही, ज्याच्या अतिक्रमण आहे त्याला नोटीस नाही. येऊन जाऊन डायरेक्ट वॉकलँड सिक्युरिटी गार्ड डायरेक्ट येतात. आणि बाबा वॉकलँड तर 2-3 ठिकाणी आम्ही अंजनराव, आम्ही 2-3 ठिकाणी मागच्या 15 दिवसात आम्ही त्यांचं थांबवलं. साहेब आम्हाला काहीतरी आदेश दाखवा, पण काहीच नाही. मनमानी कारभार, येऊन लगेच पोलीस प्रोटेक्शन असं होऊ नये. मी शासनाला विनंती करतो की असं जे लोक गायरानधारक आहेत 89 पासून जो GR आहे कायमस्वरूपी वसाहती करणार आहेत असं सांगतात, पण त्याचा GRच नाही. आणि आज उठले 17 तारखेचा GR म्हणजे 25ला निघाला आणि असं ठरलं, पण त्याचा कोणाजवळ कॉपीच नाही. पत्रकार बांधवांना विनंती आहे की आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अधिकार आहेत का GR तुम्ही पारित करून लोक जिथं गायरान बसलेले आहेत त्यांच्यावर कोणतीही संकट येऊ नये अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. वाळूज महानगर अतिक्रमण बचाव कृती समितीच्या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व वर्तमानपत्राच्या सर्व पत्रकार बंधूंचं, मीडियाचं आणि वेगवेगळ्या पक्षांच्या सर्व मान्यवर पदाधिकारी, आजी माजी सरपंच आणि अतिक्रमणधारक आजची विशेष पत्रकार परिषद यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. कारण 17 जुलै 2025 मध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी एक आदेश फरमान काढलं की या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियोजनबद्ध तात्काळ काढून टाकण्याबाबत. कारण जेव्हा हे परिपत्रक समोर आलं आणि त्या समोर आल्यानंतर असं लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये गोरगरीब, दीनदलित, आदिवासी, भटके विमुक्त, अनुसूचित जाती जमाती, बहुजन समाजातील गोरगरीब, कष्टकरी, भूमिहीन हे सर्वजण या जमिनीवर अतिक्रमण करून वर्षानुवर्ष राहत आलेले आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आणि हा जे परिपत्रक आहे या लोकांवर, या कुटुंबावर अन्याय करणारा आहे. आणि या अन्यायामुळं या जिल्ह्यामध्ये हजारो कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. आणि हे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाला आपण कुठेतरी दिलासा दिला पाहिजे, पाठबळ दिलं पाहिजे. या माध्यमातून या महानगरामध्ये या समितीची एक बैठक घेतली, एक समिती गठन करण्यात आली की हे अतिक्रमण वाचवलं पाहिजे आणि अतिक्रमण बचाव कृती समिती तयार करण्यात आली. यामध्ये सर्व राजकीय पक्षांना यामध्ये आव्हान करण्यात आलं की ज्या लोकशाही मार्गाने येणाऱ्या 11 तारखेला जो लोकशाही मार्गाने जन आंदोलन होणार आहे, विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी जो मोर्चा निघणार आहे, या मोर्चामध्ये आपण सर्व पक्षाने, मग त्यामध्ये समविचारी पक्ष ज्याला म्हटले जातं, जे गोरगरिबांचा विचार करतं, दीनदलितांचा विचार करतं, भूमिहीनांचा विचार करतं, शेतकऱ्यांचा विचार करतं, अशा सर्व पक्षांना एकत्र घेऊन हे आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत. कारण या ठिकाणी हे करत असताना या छोट्या मोठ्या संघटनांना, पक्षांना एक वेगवेगळ्या बैठका घेऊन याचा विचार आम्ही या ठिकाणी केला आणि एक जन आंदोलन उभं करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं. याची प्राथमिक बैठक या ठिकाणच्या जे जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढला त्या अनुषंगाने त्या आदेशाविरोधामध्ये आम्ही मागील 8-10 दिवसापूर्वी विभागीय आयुक्तांची भेट घेतली.
त्यांना निवेदन दिलं की ज्या जिल्हाधिकाऱ्यांना 17 जुलैला जो आदेश काढला, जे पत्रक काढलं ते तात्काळ रद्द करण्यात यावं. कारण या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 12 जुलैला 2025ला ज्या पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शासनाच्या धोरणाचे नियम सांगण्यात आले, परंतु राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांची 90च्या दशकापासून असेल किंवा 2011 पर्यंत असेल, 18 पर्यंत असेल, जी शासनाने वेगवेगळी परिपत्रक काढली, शासन निर्णय काढले, तर त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की ही अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावी आणि या गोरगरिबांना न्याय देण्यात यावा, मालकी हक्क देण्यात यावा. परंतु दुसऱ्या बाजूला असे परिपत्रक निघत आहे. मग या ठिकाणच्या जनतेला भ्रम पडला, आज जनता परेशान आहे का, हवालदिल झालेली आहे का, आम्हाला वाचवण्यासाठी कोणी पुढे येणार आहे का. या माध्यमातून आम्ही ही समितीच्या माध्यमातून वेगवेगळी निवेदनं तयार केली आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री असेल, केंद्रीय मंत्री असतील, विरोधी पक्ष नेते असतील, सर्व मंत्रिमंडळातील वेगवेगळे विभाग असतील, त्यांना या माध्यमातून निवेदनं देत आहोत. आणि येणाऱ्या 11 तारखेच्या याच्यावर प्रशासनाने विचार केला पाहिजे. जो जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढला तो तात्काळ रद्द केला पाहिजे. आणि 2011 मध्ये जे परिपत्रक निघाले, शासनाचा निर्णय निघाला, ज्या ठिकाणी जो गरीब शेतकरी भूमिहीन कष्टकरी राहतो त्या जागा त्याच्या नावावर झाल्या पाहिजेत. या भूमिकेतून आजची पत्रकार परिषद आहे. कारण आपल्याला सांगू इच्छितो प्रत्येक गावातील, जिल्ह्यातील प्रत्येक गावाची जनहित याचिका सुद्धा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गावाला ज्या वसाहती नियमाकुल करण्यात यावे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय असेल, प्रशासन असेल, यांच्याकडे प्रस्ताव सुद्धा दाखल आहेत. परंतु हे मुजोरी सरकार एका बाजूला म्हणतं सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी दाखवला जातो, परंतु राज्य सरकार यामध्ये आपली भूमिका मांडत नाही. राज्य सरकार फक्त भूमिका मांडतं का रेग्युलाइज करण्यात येणार आहे, परंतु राज्य सरकारने एक भूमिका घेतली पाहिजे. त्या याचिकेच्या विरोधामध्ये जाऊन आपण त्यामध्ये शपथपत्र दाखल केलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये जी काही अतिक्रमण आहे, ज्यावेळी 2023ला पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य मंत्रिमंडळाने एक ठराव घेतला की या राज्यामध्ये 2,39,000 जे अतिक्रमण आहे ते रेग्युलाइज केले जातील. मग एका बाजूला असे पत्रकार निघत असेल, दुसऱ्या बाजूला लोक हवालदिल आहेत. याला न्याय देण्यासाठी ही पत्रकार परिषद आजची आयोजित केली आहे. आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतोय की ज्या ठिकाणी गावाची नोंद एकीला आहे, ग्रामपंचायतीला आहे, ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे, मग सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्या ग्रामसभेला मान्यता देतं. मग त्या ग्रामपंचायतीला जे ठराव आपल्या प्रशासनाकडे पाठवले, आजपर्यंत याच्यावर काय केलंय हे कुठेही सांगितलं जात नाही. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून शासनाच्या जागा ज्या हे बिल्डरांना दिल्या जात आहे त्याच्यामध्ये 70% बिल्डरांना दिला जातो, बाकीच्या उर्वरित 30% मध्ये ही घरं बनले जाते. मला सांगा, एखाद्या कुटुंबामध्ये जर 4 व्यक्ती राहत असेल, त्या 320 स्क्वेअर फीट मध्ये कसं राहायचं त्यांनी, हा प्रश्न आहे. कारण आमचं म्हणणं हेच आहे, आम्ही ज्या जागेवर अतिक्रमण करून राहतो त्या जागा रेग्युलाइज करण्यात याव्या, जेणेकरून आमच्या भविष्यामध्ये तुमचं जरी आम्हाला लोन जरी नाही मिळालं, कर्ज जरी नाही मिळालं, तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. त्या ठिकाणी आमची झोपडी जरी असेल त्या ठिकाणी आम्ही राहू शकतो. ही भूमिका आमची आहे आणि आमच्या अतिक्रमण धारकांची आहे. शासनाला या माध्यमातून अल्टिमेट देतो, येणाऱ्या 11 तारखेच्या आत आपण आमच्या या पत्राचं उत्तर द्यावं आणि जिल्हाधिकाऱ्याने काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा. आणि या महाराष्ट्रातील संपूर्ण अतिक्रमण आमच्या जिल्ह्याचा आम्ही पहिला प्रश्न उपस्थित केला की या जिल्ह्यामधले जे अतिक्रमण आहेत ते संपूर्ण अतिक्रमण रेग्युलाइज करावं, त्याला मालकी हक्क द्यावा, कब्जेदार म्हणून घोषित करावं, ग्रामपंचायतीला आदेशित करावं, अबकडे आमचं भरून घेण्यात यावं, जेणेकरून भविष्यामधल्या सगळ्या सवलती या ठिकाणी आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आणि ज्या शासनानं ज्या शासकीय कारणावर आम्ही गोरगरीब राहतो त्या शासकीय कारणावर सगळ्या सुख सुविधा दिलेल्या आहेत. त्यामध्ये घरकुल योजना असेल, अंगणवाडी असेल, शाळा असेल, आरोग्य केंद्र असेल, अशा अनेक योजना शासनाच्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणचा राहणारा माणूस नाहीये का, त्या माणसाला भारतीय नागरिक म्हणून आपण संबोधतो. मग त्या जागेवर जो कशेल त्याची जमीन राहील त्याचं जो घर, ही संकल्पना जी आहे जी बाबासाहेबांनी मांडलेली आहे आणि ह्या संकल्पनेला आम्ही मानतो. आणि त्या धर्तीवर आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो, या संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की या आंदोलनामध्ये आपण लाखोच्या संख्येने सहभागी व्हावं. अतिक्रमण धारकांनाही विनंती करतो की यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं मतभेद किंवा या बाकीच्या गोष्टी कुणाच्या भीतीला बळी न पडता आपण या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने
या ठिकाणी आपण यावं, हे आंदोलन यशस्वी करावं, याचा आंदोलनाचा फायदा आपल्याला होईल। राज्य सरकार असेल, या ठिकाणचे आजी माजी मंत्री असतील, यांनाही या माध्यमातून आवाहन करतो की आपण घेतलेले निर्णय तात्काळ रद्द करावे आणि आमच्या गोरगरिबांना, अतिक्रमण धारकांना जे जमीन कसत असेल, आदिवासी असेल, कोणत्याही समाजातील व्यक्ती असेल, त्याला त्या ठिकाणी कायम करावं, हे त्या ठिकाणच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।